बातमी शेतकऱ्यांच्या संदर्भातील आहे। सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। संपूर्ण राज्यामध्ये सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असताना काल या सोयाबीन खरेदीची मुदत मात्र संपली। राज्यामधील बहुतेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळण्याची मागणी केली जाते आणि त्यानुसार आता मुदतवाढीसाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे। ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये चालू झाली होती आणि 90 दिवसाची ही खरेदी होती। ही 12 जानेवारीला त्याची मुदत खरेदीची संपली। त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही 31 जानेवारीला मुदतवाढ मागून घेतली। पुन्हा 31 वरनं अजून 7 दिवसाची मुदत आम्ही मागितली। 6 तारखेपर्यंत ती काल संपली आहे। पुन्हा आम्ही काल केंद्राकडे मुदतवाढसाठी मागणी करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे। हे आपल्या केंद्र सरकारच्या MSPच्या भावाने ही खरेदी होत असते। जवळपास 4892 हा रेट दिला आहे। तो बाजारभावापेक्षा जास्ती असल्यामुळे सरकारी खरेदीकडे मोठा ओघ मागच्या काळामध्ये वाढला होता।